आकाशवाणी मुंबई केंद्र स्मृतिवर्धन या विषयावर अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आता ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोतेहो नमस्कार. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत. ठाण्याच्या IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थच्या वतीने जानेवारी 2018मध्ये सप्तसोपान या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि पुढे 2020मध्ये स्मृतिवर्धन हा एक उपक्रम तिथे सुरू झाला, ज्यात पुढाकार घेतला तो अलकनंदा पाध्ये यांनी. अलकनंदाताई नमस्कार. नमस्कार. मैत्र या हेल्पलाईनसाठी तुम्ही काम करत होतात आणि मनोविकास या प्रकल्पाअंतर्गतसुद्धा तुम्ही IPHशी जोडल्या गेलात. तर स्मृतिवर्धन हे तुमच्या पुढाकाराने म्हणूया किंवा तुमच्या उत्साहाने तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम, त्याला प्रतिसादसुद्धा चांगला मिळायला लागला लोकांचा की कसं? का त्यात सुरुवातीच्या काळात काही अडचणी येत होत्या? खूपच छान सुरुवात झाली माझ्या कार्यक्रमाची. म्हणजे सुरुवातीला थोडीशी मी साशंक होते की कसं आपल्याला प्रतिसाद मिळू शकेल, कारण नुकतंच कोरोना संपलेला होता. लोक हळूहळू बाहेर यायला लागली होती. पण माझ्या लक्षात आलं की लोकांना हे सगळं आवडतंय, जे सत्र मी घेते ते प्रतिसाद चांगला मिळतोय, म्हणून मी सुरुवात तर केली. पण लवकरच माझ्या असं लक्षात आलं की मोबाईलवर त्या व्हॉट्सॲप मेमरी ग्रुपच्या मोबाईलवरचे जे आलेले व्यवसाय असतात ते आठवडाभराचे व्यवसाय आणि इथे प्रत्यक्ष घ्यायचे व्यवसाय, त्यांचा मेळ बसवणं मला जरा कठीण वाटायला लागलं. तर मग त्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. म्हणजे मला असं जाणवलं तिथे की जेव्हा ती समोर बसलेले असतात तर त्यांना अमुक आठवड्याभरासाठीचे व्यवसाय नाही चालत, तर आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी 1 to 1 संवाद साधायला पाहिजे. त्यांचा त्या व्यवसायामध्ये सक्रिय सहभाग असला आणि तात्काळ हवं असतं. तर त्यामुळे त्या दृष्टीने मग मी व्यवसायांच्या रूपरेषांची आखणी सुरू केली. पण त्याच्याही आधी मी घरी मेंदूचं कार्य आणि मग त्याचा थोडासा अभ्यास केला. मग त्यासंबंधी नोट्स काढल्या आणि मग की हे सत्र किंवा हे सगळं का गरजेचं आहे ह्याची मी सुरुवातीला आधी प्रस्तावना द्यायला लागले. त्याबद्दल थोडीशी माहिती सांगायला लागले आणि मग त्या दृष्टीने व्यवसायांची आखणी करून त्याचे काय काय फायदे आहेत हे किंवा हे केल्यामुळे काय आपल्याला धोके टाळता येऊ शकतात. खात्री आपण कोणीच देऊ शकत नाही, तुम्हाला काही होणार नाही हे मी नाही सांगू शकत, पण आपण त्याला दूर नक्की ठेवू शकतो हे मी आता नक्की सांगू शकते. तर यासंबंधी सुरुवात केली. मग पूर्ण आपल्या सत्राला एक विशिष्ट लय येण्यासाठी, दिशा मिळण्यासाठी मग सुरुवातीला आधी ओंकाराचं 3 वेळेला पठण करायचं की एक तुमचे निश्चित दिशा नेते, मन एकाग्र होतं. त्याच्यानंतर मग आमची IPHची प्रार्थना असते. आमची फार सुंदर प्रार्थना आहे IPHची. तर ती आधी आम्ही म्हणतो 4 ओळींची ती प्रार्थना आहे. ती झाली की एक संपूर्ण त्या सत्राला एक नक्कीच विशिष्ट दिशा मिळते, लय मिळते आणि मग त्या पद्धतीने आमची सत्र चालू झाली आणि मग दिवसेंदिवस त्या सत्राला उपस्थिती खूप छान वाढायला लागली संख्या. तुमची प्रार्थना काय आहे सांगा ना मला. सांगू? जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया, मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. किती सुंदर आहे मागणं हे. म्हणूनच म्हटलं की आधी सुरुवातच या प्रार्थनेने करते की या संपूर्ण सत्रामध्ये सुद्धा तुम्ही हेच लक्षात ठेवा. आणि त्यामुळे माझ्या सत्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी पाठोपाठ सांगते की इथे जे आपण करतोय तर इथे कोणाची आपली एकमेकांची स्पर्धा नाही आहे. तर मी तुम्हाला काही करायला सांगितलं, एखादी व्यक्ती त्यातला मेंबर 5 मिनिटात करेल, कोणाला जास्ती वेळ लागेल, कोणाला जास्ती संख्येचे शब्द आठवतील, कोणाला नाही आठवणार, काही हरकत नाही. माझे मला कळाया दे बुद्धी दैवराया. आणि जे नाही आहे त्याचा मी प्रयत्न करीन. पण इथे चढाओढ, या वयाला आता आपल्याला चढाओढ नाही, कुठलीही स्पर्धा नाही. असली तर ती फक्त आपल्याशीच आहे की मला काल एवढं येत होतं, आज थोडंसं त्याच्याहून अधिक यावं, एवढीच माझी इच्छा आहे. अशी त्या प्रार्थनेने आमची सुरुवात होते.
म्हणजे एक सकारात्मक सुरुवात अगदी असं अगदी आपण म्हणू प्रश्नच शकतो. नाही. पण मग मेंदूला कार्यरत ठेवायचं तर नेमके काय बरं व्यायाम, काय उपक्रम असतात? आपण ज्याप्रमाणे एरोबिक्स हं. हा व्यायामाचा प्रकार आहे ना, शारीरिक हो, व्यायामाचा. की म्हणजे संगीताच्या हो, तालावरती की व्यायाम हो, करणं. हो. तसंच मेंदूसाठी न्यूरोबिक्स. हं. आता न्यूरोबिक्स म्हणजे मी आता एक साध्या उदाहरणावरनं तुम्हाला सांगते, की बघा की आपल्या घरातल्या एक मदतनीसचं उदाहरण घेऊया आपण. समजा आपली पहिली मदतनीस गावाला गेली आणि आपल्याकडे दुसरी कोणी आली, तर ती नवीन आहे, चांगली आहे, सगळं आहे. मग आपण पहिल्या दिवशी तिला सांगतो की तुला हे काम करायचं आहे, अमुक करायचं आहे, इथे अमुक डस्टिंग करायचं आहे, इथे भांडी उलटी ठेवायची आहेत, ह्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी, किंवा कोपऱ्यातनं असं झाडू घ्यायचं, अनेक गोष्टी आपण तिला सांगतो. आणि चांगली असते ती, पण 2 दिवस आपण तिच्या मागणं फिरतो की ती करते. म्हणजे अविश्वास नसतो, पण ती तेच करते ना, मी सांगितलेलं आहे तेच करते ना, हे बघण्यासाठी आपण तिच्या मागणं फिरतो. 2 दिवसांनी आपल्याला कळतं की हां, तिला आता समजलंय, आता काही सांगायची गरज नाही, बघायची गरज, मग आपण आरामात असतो. हां. तोच प्रकार आपला मेंदूच्या बाबतीत असतो. बरं. हां, म्हणजे कसं असतं की आपली रोजची जी कामं असतात, जे आपण रोज करत असतो, ते मेंदूला माहिती आहे. त्यामुळे मेंदू तसा काही बारकाईनी अलर्ट राहत नाही त्यावेळेला. पण जेव्हा तुम्ही एखादं काहीतरी वेगळं काम करायला घेता, वेगळी हालचाल होते, त्या क्षणी मेंदू सावध होतो. आणि एकदम लक्ष होतो. म्हणजे काय, तर आपल्याला मेंदूला व्यायाम म्हणजे काय, तर त्याला ॲक्टिव्ह ठेवायचं आहे. हां. मग ते ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आपण काहीतरी मग करायला पाहिजे. म्हणजे त्याला सजग ठेवायचं. सजग ठेवायचं, सतत सजग ठेवायचं. मग तिथे काय करता येईल, तर आपण जी कामं रोज उजव्या हाताने करत असतो, ती जाणून बुजून डाव्या हाताने करायची. बरं. हां, म्हणजे आता साधे सोपे प्रकार कोणीही करू शकेल. असं की आता आपण सकाळी उठल्यावर टूथब्रश उजव्या हातात घेतो, डाव्या हातात घ्या. बरं. साधा कंगवा फिरवायचा आहे केसावरनं नुसता, ज्या हाताने रोज घेतात त्याच्या उलट हाताने घ्या. म्हणजे मी हे पुरुषांसाठी खास सांगते की ह्या गोष्टी त्यांच्यासाठी. आपल्या बायकांसाठी तर पुष्कळ गोष्टी आहेत अशा. किंवा चहा पिताना कप आपण उजव्या हातात कान धरतो आणि पितो, डाव्या हातात धरा. काही काही वेळेला असं होतं, म्हणजे आता विशेषतः आपण कात्रीने कापायला गेलं डाव्या हाताने, अजिबात ग्रीप मिळत नाही येत, कारण आपल्याला ती सवयच नाही आहे पहिल्यापासून. तर आपल्या बायकांना तर किती गोष्टी आहेत. म्हणजे आता तुम्ही बघा की चहा गाळताय, तर चहाचंच उदाहरण, तर उजव्या हातात चिमट्याने ते भांडं वाढलंय, डाव्या हातात गाळणं, उद्या उलटं करून बघा. बरं. हे प्रयोग करण्यासारखं आहे. अगदी. आणि हे करायचे सतत. आता बघा आजकाल मोबाईल आणि संगणकामुळे आपण आजकाल हातात पेन धरायला विसरलोय. जे काय असतं ते 2 बोटांचंच काम असतं आपलं, नाही का. तर प्रत्यक्ष कागद घ्यायचा आणि त्याच्यावर काहीतरी लिहायचं लोक आजकाल पूर्ण विसरून गेलेत. खरंय. मी सुचवते तिथे, आणि मी सगळ्यांना सुचवू इच्छिते की प्रत्येकाने दिसामाजी कागदावर काहीतरी लिहित जावं. आणि हे नुसतं लिहिणं वेगळं, आणि त्याच्याहूनही मेंदूला सजग ठेवण्यासाठी डाव्या हाताने लिहा. अच्छा. डावखोऱ्याने मात्र उलट्या हाताने, उजव्या हाताने. पण अक्षर वेडवाकडं येईल ना सुरुवातीला. येऊ दे ना, काही हरकत नाही. सुरुवातीला नाही येणार, मोठं मोठं डब्बू अक्षर येईल, काही हरकत नाही. पण ते अनुभवाने मी सांगते की अक्षर सुधारतं, आणि अशी वेळ येते की आपण हे उजव्या हाताने लिहिलं की डाव्या हाताने लिहिलं हेही लक्षात येणार. क्या बात आहे. बरं. आपला हेतू अक्षर सुधारणं हा नाही आहे. त्यामुळे जर का ते नाही झालं तर त्याबद्दल काही वाटून घ्यायची गरज नाही. प्रयत्न महत्वाचा आहे. बरोबर. तर तो सुद्धा मेंदूला एक व्यायाम आहे. त्या लेखनावरनं आठवलं की ज्याप्रमाणे आपण लिहिणं विसरलोय, त्याप्रमाणे आपलं पाठांतर कमी होत चाललंय. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर आजकाल मोबाईल आले सर्रास, पण त्याच्यापूर्वी आपल्याकडे लँडलाईन टेलिफोन होते. त्याच्या बाजूला सगळ्यांकडे एक ती डायरी असायची, आणि त्याच्यावर सगळ्यांचे नावानिशी नंबर लिहिलेले असायचे. आणि मला खात्री आहे की आपल्या जवळच्या 4-5 माणसांचे फोन नंबर आपल्याला तोंडपाठ होते. बरेचसे नंबर कितीतरी तोंडपाठ असायचे. आता जर आज कोणाला विचारलं की तुमच्या जवळच्यांचे 4 जणांचे मोबाईल नंबर सांगा, स्वतःचा सोडून मला नाही वाटत कुणाला पटकन कुणाचे सांगता येते. वाईट आहे ही गोष्ट. तेच तर. असे किती सांगू तुम्हाला की कोणाकडे पूर्वी जायचं असलं तर आपण पत्ता लिहून घ्यायचं,
आणि मनातल्या मनात तो मनाशी घोकायचो की अच्छा लक्ष्मी हो. सदन अमुक रोड असं जायचं आहे खाणाखुणा किंवा काय आहे? आसपासच्या हां. लँडमार्क्स आपण विचारायचो की काय आहे तिथे, मग बाबा खाली तिथे एक बेकरी आहे, हे अमुक आहे, हे जे सगळं आपण करत होतो. आजकाल आपण काय सांगतो, लोकेशन पाठवा. हो, म्हणजे जी स्मरणाची क्रिया होती ती हळूहळू कमी होत ती चालली. आपण यंत्रावर सोपवली आहे. सगळी यंत्रावर सोपवले. कुठे प्रवासाला जायचं असलं तर आपण तिकीटं घेतली ना, बरोबर ठेवलीत ना इथे खिशात, अशी घेतली. नाटक सिनेमाला जाताना तिकीटं बरोबर असायची. आणि एकमेकांना विचारायचो की तिकीट घेतलंयस ना. आता काय तिथे मोबाईलवर स्क्रीनशॉट दाखवायचं घेतलेला असं असतं. दाखवलं की झालं. इथे माझ्या डोक्याला काही आठवण ठेवायचा प्रकारच नाही. तसंच कोणाचे वाढदिवस, धोब्याचा हिशोब, जे काही पूर्वी ते कॅलेंडरवर आपण नोंदवून ठेवायचं. आता सगळी नोंदमुळी मोबाईलमध्येच होते. याला डिजिटल ॲम्नेशिया असं म्हणतात. अच्छा, बरं. हा डिजिटल ॲम्नेशिया झालाय. त्याच्यामुळे होतं हे काय, तर आजकाल मोबाईलची मेमरी भरभरून जाते. म्हणजे मला अगदी सुरुवातीला जो मोबाईल घेतला होता 8 GB मेमरीचा होता. पुरायची तेवढी. पुरायची तेवढी. आता 1,200 असून सुद्धा पुरत नाही लोकांना. आणि मोबाईलची मेमरी भरून चालली आहे आणि आपल्या मेंदूची मेमरीची क्षमता मात्र दिवसेंदिवस कमी 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 होत चालली. आपला मेंदू दिवसेंदिवस आळशी होत चाललाय. तुम्ही खरंच अगदी सोपी उदाहरणं आत्ता सांगितलीत की खरोखरच हाताने लिहिणं सुद्धा अनेक जण विसरून गेलेत. म्हणजे शाळकरी मुलं लिहितात, पण पुढे मात्र ऑफिसमध्ये सुद्धा आता ऑफिस इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे की त्यामुळे अक्षर आपलं लिहिताना माझंच अक्षर आहे का अशी शंका यावी, इतपत बिघडलेलं अनेकांचं अक्षर असतं. आणि त्यामुळे ही लिखाणाची सवय ठेवणं हा सुद्धा एका परीने मेंदूला व्यायाम आहे, नाही का? असे हे छोटे छोटे व्यायाम कुणीही घरी करू शकतात. म्हणजे त्याच्यासाठी सत्रालाच नाही, पण हे तुम्ही स्वतः घरी सुद्धा हे सगळे प्रकार करू शकता. छान आहे खरंच. म्हणजे आत्ता आपला कार्यक्रम ऐकणारे जे श्रोते आहेत ते सुद्धा नक्की यातले काही प्रयोग करून पाहतील, जरूर असा करू मला देत आणि विश्वास नक्की त्यांना वाटतो. त्याच्यातून फरक जाणवेल. अलकनंदा, ते खूप छान सोपे व्यायाम तुम्ही आत्ता सांगितलेत मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठीचे. पुढच्या भागातही आणखी काही व्यायामांविषयी आपण बोलूया. आज मात्र इथेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली स्मृतिवर्धन या विषयावर अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. हा होता या मुलाखतीचा भाग दुसरा. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.